जय जय राम कृष्ण हरी मंडळी. आज आपण आषाढ एकादशी स्पेशल असं काहीतरी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण बनवणार आहोत भगरची खीर. भगर किंवा वरई काहीही. तर चला सुरू करू. भगरची खीर, त्यासाठी आपल्याला लागेल भगर, साखर, तूप, काजूचे काप, बदाम त्याचे पण काप आहे, आणि चारोळी, वेलची पूड आणि केसर हे दुधात भिजवून ठेवलेलं. भगर घेतला, तो स्वच्छ धुतला आणि झारत ठेवलेला. त्यानंतर कढई तापली, त्यामध्ये तूप घालून घेते. त्यानंतर जो भगर झरत ठेवला होता तो टाकून घेऊ. आणि भगर चांगला भाजून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये साखर, सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि साखर घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलं ते घालून घेते. एकदम दूध न टाकता पहिले पाण्यामध्ये आपण शिजवून घेऊ. झाकण ठेवून त्याला वाफ आणू. भगर आता थोडा शिजला. आता त्यामध्ये घेतलेलं 1 कप दूध आहे ते टाकून घेऊ. सगळं एकत्र करू आणि परत झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. आता दूध घातलं आणि दूध ओतू जाते, तर थोडीशी काळजी घ्यायची झाकण ठेवताना. आता त्यामध्ये केसर जे दुधात भिजू घातलं होतं ते घालून घेऊ. बदामचे काप, त्यानंतर काजूचे काप घालून घेऊ. आता चारोळी, हे छान मिक्स करून घेऊ. आणि थोडं पातळ ठेवायचं हे, म्हणजे थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं. आता त्यामध्ये सर्वात शेवटी वेलची पूड घालून घेऊ. तर सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. ही खीर थंड किंवा गरम तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी काजूचे आणि बदामचे काप टाकून घेऊ. त्यानंतर केसरचे काही धागे. अशा प्रकारे तयार झाली भगरीची खीर. ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.